Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव जे आहे ते निश्चित झाल्याची सध्या माहिती मिळते। हा काही प्रश्नच होऊ शकत नव्हता। देवेंद्रजी फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची भावना होती आणि जनमताचा जो कौल आहे, जितक्या मोठ्या संख्येने जे या ठिकाणी आमदार निवडून आले, त्यामुळे देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्रीचे पद होतील हा विषयच नव्हता। देवेंद्रजी फडणवीसच होणार आहेत। सगळ्या आमदारांची भावना तीच आहे। सर्व आमदारांची, महाराष्ट्राच्या जनतेची भावना तीच आहे। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी सगळ्यांची भावना आहे, असे जोडगेवार या ठिकाणी बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। अजून काही नेते मंडळी जी आहेत ती येताना आपल्याला दिसून येत आहेत। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित आहे, संध्याकाळी घोषणा होईल। नाही, शेवटी आमचा सगळ्यांचा म्हणजे पक्ष म्हणून येते की आमचे नेते देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजेत। आज त्यांच्या नेतृत्वाखाली एवढं मोठं यश कधी म्हणजे यापूर्वीसुद्धा नाही, पण आता मिळाले आणि भरपूर परिश्रम घेतले। तर आम्हाला सगळी ताकद ही त्यांनी दिली, देवेंद्रजींनी दिली आणि शेवटी महाराष्ट्र ते चालवू शकतात। त्यांचं नेतृत्व तेवढं मोठं आहे, हे आपण मागंसुद्धा त्यांच्या मुख्यमंत्री पदातनं अनुभवलं आहे। त्यामुळं नक्कीच जो निर्णय म्हणजे देवेंद्रजींचा जर झाला ते मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची सगळ्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शिवसेना, शिंदेची शिवसेना आहे, त्यांच्याकडून सुद्धा दावा मात्र केला जातोय मुख्यमंत्री पदाचा। आता तो शेवटी महायुतीतल्या पक्षांचा विषय, आता त्याच्याबद्दल वरिष्ठांच्याकडनं काय असेल ते निर्णय त्याच्यावर होईल, काय करायचं ते। धन्यवाद। साहजिकच आहे, शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री जे आहेत ते झाले पाहिजेत अशी त्यांनी सुद्धा भावना जी आहे ती व्यक्त केलेली पाहायला मिळते। सगळेच नेते मंडळी जे आहेत या ठिकाणी आता हळूहळू सागर बंगल्याकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।